गुंदवली, कापूरबावडी, भांडूप संकुल, भूमिगत जलबोगद्याचं भांडूप संकुल इथं लोकार्पण झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित होते। बोगद्याची एकूण लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखालील 100 मीटर खोलीवरती बांधण्यात आली आहे। या बोगद्याची जलवहन क्षमता 4000 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी आहे। सदर प्रकल्पाअंतर्गत एकूण 4 बोगदा मुख विहीर असून त्यापैकी एक गुंदवली, 2 कापूरबावडी, एक भांडूप संकुल इथं आहे। 8 डिसेंबर 2009 रोजी या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला। प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 2887 कोटी रुपये इतकी आहे। सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं। पीडब्ल्यूडी कडनं उशीर झाला दुसरा ब्रिज बांधायला, म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन सुद्धा 1 वर्ष आपल्याला त्याचा वापरच करता आला नाही आणि हे 1-1.5 वर्ष काहीच नाही। या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळवायला 10 वर्ष लागली होती। 10 वर्षानंतर विनोदजी याला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेने हे काम फक्त 3.5 वर्षात करून दाखवलेलं आहे। हे केवढं मोठं काम आहे। 10 वर्ष प्रोजेक्ट केंद्र सरकारकडे पडून राहतो ही किती आश्चर्याची गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या शहरामध्ये जिथे लोक येतात, इतक्या मोठ्या प्रमाणात जिथे लोकसंख्या आहे आणि तिथले प्रोजेक्ट 10 वर्ष पडून राहणं हे अत्यंत चुकीचं आहे। मला असं वाटतं की आता ही सगळी परिस्थिती आपण बदलली। आता कोस्टल रोडच्या संदर्भात खरं म्हणजे इतकी वर्ष आपण प्रयत्न करत होतो की कोस्टल रोड झाला पाहिजे, पण त्याच्या परवानग्याच मिळत नव्हते। आता आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं सगळ्या परवानग्या दिल्या। आता महानगरपालिकेने मला असं वाटतं RFQ डॉक्युमेंटही त्याचं अपलोड केलं। त्याच्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी केवळ कागदांवर आपल्याला दिसायच्या त्या प्रत्यक्षात उतरायला आता सुरुवात झाली आहे, कारण त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।